आज खूप स्पेशल असा केक बनवणार आहोत. तो देखील स्पायडरमॅन थीम केक बघणार आहोत. तर फ्रेंड्स, पायनॅपल थीम केक बनवताना कस्टमरने आधीच क्लिअर केलेलं की सुपर रेड कलर हवा आम्हाला, पूर्ण भडक लाल कलर हवा होता कस्टमरला, म्हणून इथे मी भडक लाल रंगात कस्टमरला सुपर रेड असा बेस्ट केक बनवून दिलेला आहे. तर चला फ्रेंड्स, आपला केकचा फ्लेवर आहे पायनॅपल फ्लेवर. इथे बघा हाफ केजीमध्ये मी केक बनवते. व्यवस्थित आपल्या बेसचे 3 लेयर करून घेतलेले आहेत आणि पायनॅपल केकची आयसिंग करून घेणार आहे. एक लेयरवर दुसरा लेयर ठेवून घेतलेला आहे. क्रीम लावलेला आहे आणि क्रश लावून व्यवस्थित आपली आयसिंग झालेली आहे. केक थोडा हायटेड घेतलेला आहे. हा केक मी 5 इंचाच्या टिनमध्ये बेक केलेला आहे, कारण कस्टमरला बऱ्यापैकी केकची हाईट पाहिजे होती. इथे बघा फ्रेंड्स, मी जे वरून क्रीम अप्लाय केलेला आहे त्याच्यातच थोडा रेड कलर टाकून घेतलेला आणि ते रेड कलरचं क्रीम आपल्या केकवर अप्लाय करून घेतलेला आहे. त्याचा व्हिडिओ स्किप झाला. आणि सध्या मार्केटमध्ये डस्ट कलर मिळतात, ते इझिली आपण कुठल्याही केकवर अप्लाय करू शकता आणि तो कलर जास्त देखील वापरला केकवर तरी खायला व्यवस्थित लागतो, कडू वगैरे लागत नाही, बऱ्यापैकी टेस्ट चांगली असते. म्हणून अशा पद्धतीने डस्ट कलर मी इथे पूर्ण केकवर अप्लाय केलेला आहे. इथे बघा, आता पूर्ण स्पायडरमॅनचं जे जाळं असतं ते आपल्याला इथे केकवर विणून घ्यायचं आहे. म्हणून इथे मी एका पायपिंग बॅगमध्ये चॉकलेट गनाश घेतलेला आहे आणि चॉकलेट गनाशने व्यवस्थित आपल्याला खालून तर वरपर्यंत अशा लाईन्स देऊन घ्यायच्या आहेत. पूर्ण आपल्याला छान असं दाटसर जाडं विणून घ्यायचं आहे. त्यामुळे जवळजवळच मी आपल्या ज्या लाईन्स आहेत त्या देऊन घेणार आहे. खरं तर ह्या केकसाठी मी आधी कस्टमरला नाही म्हटले. त्यानंतर मी थोडा विचार केला आणि त्याच्यानंतर कस्टमरने मला 2दा फोनही केला की मला असा केक बनवून द्या. त्यांनी फोटो पाठवला. त्याच्यानंतर मग मी म्हटलं की ठीक आहे, काही हरकत नाही, कारण केकवर जे टॉपर होते ते माझ्याकडे नव्हते आणि मी ज्या ग्रामीण भागात राहते तसे टॉपर इझिली अवेलेबल होतच नाही. त्यामुळेच मी नाही म्हटले. पण त्यावर देखील मी एक ऑप्शन शोधून काढलेला आणि कस्टमरला सुंदर असा केक बनवून दिलेला. तो ऑप्शन काय आहे तुम्ही आधी बघा आणि मग सांगा मला तुम्हाला कसं वाटलं माझं ऑप्शन आणि हा केक कसा वाटला ते. कमेंट्स करून नक्की सांगा फ्रेंड्स. इथे बघा सुंदर असं जाळं विणून झालेलं आहे वरच्या साईडने देखील आपल्याला पूर्णपणे जाळं विणून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे आपला केक व्यवस्थित कव्हर करून घ्यायचा आहे. फ्रेंड्स, जर तुम्हाला चॉकलेट गनाश वापरायचं नसेल तर तुम्ही न्यूट्रल जेल देखील वापरू शकता. इथे इझिली न्यूट्रल जेल छान आपलं सेट होतं आपल्या केकवर. इथे बघा, मी ब्ल्यू कलरची क्रीम घेतलेली आहे आणि 46 नोझल इथे वापरलेला आहे आणि त्याच्याने आपल्याला पूर्ण केकला आउटलाईन करून घ्यायची आहे. छान अशी आउटलाईन करून झालेली आहे. इथे बघा, आता मी स्पायडर काढणार आहे. छोटे छोटे स्पायडर काढून देणार आहे, कारण लहान मुलाचा केक आहे आणि त्याला स्पायडरमॅन खूप आवडतो, म्हणून छोटे छोटे असे स्पायडर देखील काढून द्यायचे होते मला. असे 3-4 मी स्पायडर केकवर काढून दिले ठिकाणी. बघा फ्रेंड्स, आता हे माझं ऑप्शन आहे. बाजारात असे टॉपर इझिली अवेलेबल होत नाही आमच्याकडे. मी इकडे ग्रामीण भागात राहते म्हणून. तर फ्रेंड्स, हे बघा, छान मी चॉकलेटचंच टॉपर तयार करून घेतलेलं आहे आपल्या OHP शीटवर. तो व्हिडिओ मी केलेला नाही, कारण मी आधी करून बघत होती. मला जमतं नाही जमतं, पण छान जमलं. तुम्हाला जर हे टॉपर बघायचं असेल तर नक्कीच मला कमेंट्स करून सांगा आणि पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोवर बाय बाय अँड थँक यू.